चहूबाजूंनी डोंगरांनी बंदिस्त झालेला प्रदेश, डोंगराच्या माथ्यावर निरंतर गिरक्या घेणाऱ्या असंख्य पवनचक्क्या, ढगांनी आच्छादून गेलेलं आकाश, त्यांच्या आडून आपलं अस्तित्व दर्शवण्याचा प्रयत्न करणारा रंगीबेरंगी सूर्यप्रकाश आणि अस्पष्ट पांढऱ्या ठिपक्याप्रमाणे दिसणारा सूर्य. आज हे सारं काही अनुभवलं पाटण तालुक्यातील देखण्या जळपखिंडीतून. एक नितांत सुंदर गाडीवाट ही खिंड दुभंगत जाते. वाहनात बसून ही खिंड ओलांडताना कदाचित तिच्या सुंदरतेचा गंध तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तेव्हा पायी फिरून हा प्रदेश निवांत अनुभवायला हवा. जी हवा पवनचक्क्याच्या निर्जीव पात्यात ऊर्जा भरते ती तुम्हाला ताजेतवाने केल्याखेरीज राहणार नाही. खिंडीच्या दुतर्फा लांबच लांब पसरलेली हिरवीगार वनराई, निळे जांभळे डोंगर, तरणाऱ्या गुरांचे रंगीत ठिपके, रांगोळी घातल्याप्रमाणे डांबरी रस्त्याची वेडीवाकडी वळणे आपलं मन मोहून टाकतात. डोंगर दऱ्यात घुमणारं हे लालपरीच्या इंजिनाचं संगीत वाटसरूच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण करते त्याची सर कोणत्याही वाद्याला आजवर आलेली नाही. जळपखिंड ज्या प्रकारे दोन प्रदेशांना जोडते त्याच प्रकारे ही लालपरी गेली कित्येक दशके या भिन्न प्रदेशातील माणसांना जोडण्याची जबाबदारी अगदी लिलया पेलते आहे. काळ जरी बदलला असला तरी लालपरीचा हा चोरा आणि बाज आजही आपल्यासारख्या अनेकांचा काळजाचा ठेका चुकवतो, जुन्या आठवणींना उजाळा येतो. इथे आल्यावर जवळच असलेल्या प्रसिद्ध जळव ज्योतिबा देवस्थानाला जरूर भेट द्या. वाटेला बिलगून असलेल्या जळव ज्योतिबा मंदिराकडे पाहून आपल्याला थोडी चिंता वाटते, पण मंदिराची पुरातन आणि भक्कम दगडी रचना पाहून आपण निश्चिंत होऊन जातो. मंदिराला आतून बाहेरून सुंदर रंगकाम केलेलं आहे. मंदिराचा सभामंडप अतिशय प्रशस्त आणि देखणा आहे. गाभाऱ्यात दर्शन घेत असताना मूर्तीचं तेज आपल्या नजरेत भरतं. मंदिराच्या बाहेर एक छोटी पण सुंदर दीपमाळ आहे. त्याच्या एका बाजूला नंदी आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. मी पुन्हा मोर्चा जळपखिंडीच्या दिशेने वळवला, कारण मला आजच्या दिवसाचा शेवट हा खिंडीतून सूर्यास्त पाहून करायचा होता. काहीही मिळवायचं म्हणजे वाटा तुडवाव्याच लागतात. आयुष्यात ज्याला त्याला आपल्या पाऊल वाटेने पुढे जावं लागतं. त्या वाटेला आणखी नव्या वाटा फुटतात. कधी कधी जुन्या वाटा येऊन पुन्हा जुडतात. त्या सर्व वाटांचं स्वागतच करावं. फुफ्फुसाला व्यायाम म्हणून कोणी गाईल तर तो गवय्या नव्हे, आणि आरोग्याला चांगलं म्हणून कोणी हिंडेल तर तो खरा निसर्गप्रेमी नव्हे. हा आजचा क्षण माझा आहे आणि तो मी आनंदाने जगणार आहे. त्याला भूतकाळाचं अनावश्यक शेपूट नको किंवा भविष्यातील अपेक्षांच्या सिंगांचं ओझं तर अजिबातच नको. माणूस देवपुत्र कसला, तो तर खरा निसर्गपुत्र आहे. शहरातल्या आलिशान घरात राहून सुद्धा तो गॅलरीत 2 कुंड्या जोपासतो. घराच्या फरशीवर हिरव्या गवता समान गालिचे पसरतो आणि घरांच्या भिंतींवर सुंदर निसर्गचित्र लावतो. पण काही निसर्गचित्र ही घराच्या भिंतींऐवजी मनाच्या भिंतींवर कोरली जातात. त्यापैकीच हे एक. नद्या जशा जीवनदायिनी आहेत तसा सह्याद्री हा स्फूर्तिदायिनी आहे. निसर्ग असा कलाकार आहे, त्याच्या कलेला दाद मिळो अथवा न मिळो
तो त्याच्या कलेची उधळण निरंतर चालू ठेवतो, पण यात कलेचा अपमान आहे, कलाकाराचा नाही. तेव्हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून या सामान्य कलाकाराचा मान जरूर ठेवा.